आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कंडारी हत्या प्रकरणाने जिल्हा हादरला। आरोपींना फाशी द्या, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचा परंड्यात लॉंग मार्च। सीआयडी चौकशीची जोरदार मागणी। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कंडारी येथे घडलेल्या तरुण मोतीराम जाधव यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहे। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने परंडा शहरात भव्य आणि शांततेत लॉंग मार्च काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी वडार समाजातील शेकडो बांधव, महिला, युवक तसेच मयत मोतीराम जाधव यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, मोफत शिक्षण, पोलीस संरक्षण आणि विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा। नंतर या तपासाबाबत जे काही पुरावे आहेत, ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे। यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमवता मुलगा होता। त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। यांच्या कुटुंब चालण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे। पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। तशी पोलिसांनी चांगल्या रीतीने केलेली आहे असं आम्हाला वाटतं, परंतु याच्या मागे आणखी कोण आहे, याचा आका कोण आहे, हे शोधणं गरजेचं आहे। हा खून कशामुळे केला गेला हे आणखी निष्पन्न झालेलं नाही। आम्ही पोलिसांना विचारलं तर सहजासहजी चेष्टेवारी त्यांची चेष्टा मस्करी झाली आणि त्याचा मर्डर झाला, हे कारण आम्हाला योग्य वाटत नाही। त्याच्या मागं नेमकं काय घडलं, कशामुळे तुम्ही खून केला आणि हा खून कुणी करायला लावला, धनाढ्य शक्ती याच्या मागं कुणी आहे का, राजकीय शक्ती याच्या मागं कुणी आहे का, याचा तपास व्हावा म्हणून आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही तहसीलदार साहेबांना, माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यापर्यंत हे प्रकरण पोहोचावं, हा उद्देश आमचा हे निवेदन देण्यामागं आहे। आणि तरी आमची एवढीच विनंती, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। अशी प्रकरणं पुन्हा घडता कामा नयेत। गरीब लोक या ठिकाणी ह्या पद्धतीनं जर मारली गेली तर या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होईल। हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही विनंती करण्यासाठी आम्ही आमचा समाज घेऊन या ठिकाणी जमलेलो आहोत। ओके, पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही उभा करू आणि न्याय मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि ह्याचा जर लवकरात लवकर जर छडा नाही लावला तर आम्ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटने वतीने तीव्र आंदोलन छेडू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख।